नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बायको ही बायकोच असते. बायकोसारखी प्रेयसी नाही. तुमच्या बाईकवर मागे बसून तुम्हाला घट्ट आवळून फिरणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल, पण तुम्ही प्रवासात असताना जेवलं का म्हणून विचारणारी बायकोसारखी प्रेयसी नाही. तुमच्या हातपाय दुखेल एवढं भेदुंद होऊन तुमच्यासोबत नाचणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल, पण कामावरून थकून आल्यावर तुमच्या हातपाय दाबून देणारी बायकोसारखी प्रेयसी नाही. तुमच्याबरोबर ज्यूस पिणारी प्रेमिका तुम्हाला नक्की भेटेल, पण तुम्ही उन्हातून आल्यावर माठातील थंड ग्लास भरून पाणी देणारी बायकोसारखी प्रेयसी नाही. तुमच्या पैशाने खरेदी करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल, पण पैशाला पैसा जोडून काटकसरीचा संसार करणारी बायकोसारखी प्रेयसी नाही. बरा होशील ना लवकर असं म्हणणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल, पण तुम्हाला ठेच लागली म्हणून डोळे भरून येणारी बायकोसारखी प्रेयसी नाही. भेटायला यायला तुला किती वेळ लागेल असं विचारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल, पण तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून उंबरठ्यावर उभं राहून वाट पाहणारी बायकोसारखी प्रेयसी नाही. प्रत्येक मुलाप्रमाणे मुलींचीही काही स्वप्ने असतात, पण मुली जसजशा मोठ्या होत जातात त्यांच्या स्वप्नावर एक्सपायरी डेट लावली जाते. एका मुलीमध्ये दूरदृष्टी, आत्मसन्मान, सहनशीलता आणि न जाणे कित्येक गुण असतात जे तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. मार्गात कितीही अडथळे आले तरी ती त्यातून बाहेर पडून आपली ओळख निर्माण करतच असते आणि आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं आव्हान पेलून आपलं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न मात्र मुलगी नेहमी करत राहते. किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा याचं छान असं उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिलं. नीतिधर्माचं आचरण ठेवता यावं, मुलाबाळांचं रक्षण करता यावं, आईवडिलांची काळजी घेता यावी, अब्रूने जगता यावं, आवडत्या व्यक्तीला वेळ देता यावा, मनमोकळ्या गप्पा मारता याव्यात. इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा. मग काय, त्या माणसाला कशाचीही गरज लागत नाही. तेव्हा अंतर्मनाशी प्रामाणिक राहून चांगली कामं करत राहणाऱ्यांना पीस ऑफ माइंड शोधावा लागत नाही. ते ऑलरेडी तसंच जगतात. म्हणूनच प्रामाणिक असावं, स्वतःसोबत, स्वतःच्या विचारांसोबत, स्वतःच्या मनासोबत आणि स्वतःच्या तत्वासोबत. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.